नमस्कार, आपण पाहता जय हिंद न्यूज मराठी। दिनांक 19/3/2025 रोजी अहमदपूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून व विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, वीदा सावरकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक बारदाण्याच्या म्हणजेच पोत्याच्या गुंडाळलेल्या कापडात एक आंदोलक व्यक्ती रखरखत्या उन्हात 40°C तापमानात रोडवर साष्टांग दंडवत अक्षरशः लोळताना दिसून आला। हे आंदोलक आहेत बलभीमराव कासले व यांनी अनोख्या आंदोलनाचा मार्ग का अवलंबला पाहूया। बलभीम कासले राहणार उजना यांनी ग्रामपंचायत उजना येथील सरपंच, ग्रामविकास अधिकारी व गावातील काही प्रस्थापितांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे। कारण आहे या गावातील अवैध दारूची दुकाने बंद करावीत व ग्रामपंचायतीने बिअरबारच्या दुकानासाठी जो ठराव दिला आहे तो ठराव रद्द करण्यासाठी ते गेले अनेक दिवसापासून अहमदपूर तहसील व पोलीस प्रशासनाकडे खेटे मारत आहेत, उपोषणे केले आहेत, परंतु कोणीही याची दखल न घेतल्याने त्यांनी वस्त्रत्याग केला असून ते अन्नधान्य भरण्याचे म्हणजे साखरेचे पोते, ज्याला आपण बारदाना भोरगे असे म्हणतो, ते अंगात घालून ते गेली वर्षभरापासून फिरत आहेत। परंतु त्यांच्या या आंदोलनाकडे लक्ष देतील ते अधिकारी कसले, असा सवाल आता जनतेतून होत आहे। सदर उजना ग्राम निवेदन दिलेलं आहे। आत्ताच मला यांनी निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही ही बाब जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवत आहोत हे निवेदन, आणि त्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी शासनाकडे हे निवेदन पाठवून त्याप्रमाणे पुढचे जे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली। 2017 ते 2018 पासून यांचं हे आंदोलन चालू आहे साहेब, तर याच्याकडे आजपर्यंत प्रशासनाने दखल का घेतली नाही? मला तर ही बाब आत्ताच कळायला लागलेली आहे। जे काय आहे आता ते आमच्या नजरेत आलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई केली। आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की एक्साईजवाल्यांनी जे राज्य उत्पन्न शिकवले सरळ बेकायदेशीर बनावट प्रस्ताव दाखल करून त्याला शिफारस करून बिअर बारला ज्यांनी मंजुरी दिली त्या दिसपासून हे आंदोलन यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या डिपार्टमेंटशी संबंधित नाही आहे, ते इतर डिपार्टमेंट आहे। काय प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी सगळं चर्चा करून माहिती घेतली जाईल आणि त्याप्रमाणे मार्ग काढले जाईल। ओके, थँक्यू सर।